नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. नमस्कार. नमस्कार. आज आपण येळवी गावामध्ये जो त्यांनी हायटेक कंपनीचा 5101 सोना हा जो त्यांनी वाण लागवड केला होता तो प्लॉट पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलो असताना या ठिकाणी हायटेक कंपनीचा जो प्लॉट लावला असे शेतकरी या ठिकाणी आहेत त्यांचा परिचय करून घेऊया. दादा तुमचं नाव सांगा. अशोक रामचंद्र कदम, राहणार येळवी, राहणार येळवी, तालुका जत, जिल्हा सांगली. तसेच ज्यांनी साइड बाय साइड दुसऱ्या कंपनीचा अदर कंपनीचा मका लागवड केला होता ते सुद्धा शेतकरी या ठिकाणी आहेत, त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया. दादा तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव आहे सागर सुभाष कदम. सागर कदम. हा. आता हे दोन शेतकरी एका ठिकाणी आल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधताना अतिशय आनंद होत आहे. या शेतकऱ्यांनी हायटेक कंपनीचा मका केलाय आणि ह्या शेतकऱ्यांनी अदर कंपनीचा मका केलाय. हायटेक कंपनीचं मका या ठिकाणी आपलं घोषवाक्य असं आहे, शेतकऱ्यांची सेवा उत्तम बियाणांच्या माध्यमातून. म्हणजे शेतकऱ्यांना उत्तम बियाणं देऊन त्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, त्यांना चारा भेटला पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे या जत तालुक्यामध्ये प्रयत्न करत असतो. या ठिकाणी शेतकऱ्यांनी मका लागवड केल्यानंतर ह्या शेतकऱ्यांना प्रतिक्रिया काय आल्या त्या पण आपण जाणून घेऊया. तर तुम्ही आजपर्यंत मका करत होता, बरोबर आहे? बरोबर. आता हायटेक कंपनीचा मका केल्यानंतर हो. तुम्हाला काय वाटतंय बाबा? हायटेक कंपनीचे एक नंबर मिळाले. मका आहे. हा, चांगले आले. आता ह्या प्लॉट कडे बघितल्यानंतर आता कणस पूर्णपणे पक्व झालेत, प्लॉट आपल्या थोड्या दिवसामध्ये काढायला येणार आहे. काढा येणार. तरी चारा सगळा हिरवागार आहे, चारा हिरवा कणस सुद्धा पूर्ण टोकापर्यंत भरलेले आहेत भरले. आणि कणीस सुद्धा मोठा आहे, मोठा आहे, याच्या- दाणे टपोरी आहे. टपोर दाणे आहेत. मोठा आहेत एकदम. आता ह्या ठिकाणी अदर म्हणजे दुसऱ्या बाजूला जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना ह्यांचं घेऊया. आता तुम्ही पण मका लागवड केली होती, हो. म्हणजे फक्त एक शिवच ह्याच्यामध्ये, हा. आणि तुमच्या मक्या लागवड केल्यानंतर तुम्हाला काय झालं, म्हणजे तुमचं नुकसान काय झालंय? आमचं नुकसान एवढंच की काय झालेलं आहे, हम्म. फक्त त्याला व्हायरस आलाय की करपा आलाय. करपा रोग आलाय हा. आणि ही विषय झाला. हा. तो काढायला आल्यापासून आला हा. तवा आला, लागण झाली त्याची. म्हणजे आम्ही जे शेतकरी म्हणजे जे ताट हिरवर आहे ती हम्म. ताट वाढलेला आहे. म्हणजे ताट आता वाढले, काय कणस वाढले. काय हा. झालंय आता, रोग जर पडले. कसं आहे, थाटामध्ये आणि पानामध्ये जर काळोखी असेल आणि थाट जर हे असेल तर म्हणजे वनस्पती हे पानं जे रुंद असल्यामुळे काय होतं, वनस्पती स्वतःचं अन्नद्रव्य स्वतः तयार करते. हो, हो. आता ह्या शेतकऱ्याने यांचा 90 दिवस प्लॉट चांगला होता, पण ज्यावेळेस दूध भरण्याची अवस्था आली आणि कणसामध्ये पक्व होण्याची ज्यावेळेस अवस्था आली त्यावेळेस पूर्ण हा प्लॉट पूर्ण करपलेला आहे. थोडा कॅमेरा फिरवून दाखवा म्हणजे सर्व शेतकऱ्यांना कळू द्या. हे सगळा प्लॉट व्हायरस आलाय ना, व्हायरस आला. व्हायरस आणलेला आहे. पण आमची कणस तयार झाली हो. तशी तर. पण मार बसते. माकवान मार बसते. म्हणजे वैरणीसाठी म्हणजे उत्पन्न. वैरणसाठी नाही कणसाला मार बसतोय. आता ह्या गावामध्ये पूर्णपणे चाऱ्यासाठी म्हणजे जर्सीचं प्रमाण जास्त असल्यामुळे चारा पाहिजे होता, हम्म. मेन चाराच गेलेला आहे. पण आता ह्या हायटेक कंपनी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की बाबा हा चाऱ्यासाठी उत्तम आहे आणि ह्याचं वाणच म्हणजे हायटेक 5101 सोना म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनाची सोनं करणारी ही सोनं आहे. आणि शेतकरी बांधवांना विनंती आहे, तुम्हाला चारा घ्यायचा असेल, मुरघास घ्यायचा असेल आणि उत्पन्न घ्यायचं असेल, अशा तिन्ही गोष्टी जर तुम्हाला एकाच वेळेस पाहिजे असेल, रोग प्रतिकारक क्षमता त्याच्यामध्ये जास्त पाहिजे असेल आणि तुम्हाला जर करप्याला प्लॉट जर बळी पडू द्यायचा नसेल तर हायटेक कंपनीची 5101 सोना हा तुम्हाला प्लॉट वापरा आणि भरघोस उत्पन्न घ्या. या होत्या शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रतिक्रिया. एवढंच या ठिकाणी बोलतो, थांबतो. धन्यवाद.